अनेक शेतकऱ्यांनी मला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ पाठवला आणि आता असं होणं गरजेचं आहे अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या। तो व्हिडिओ होता 2013-14 सालच्या शेतकरी दिंडीचा। त्याबद्दल मी सविस्तर माझं मत मांडणार आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्याला माहिती आहे शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना, त्यातून स्वतःच्या करिअरला सुरुवात करणारे पाशा पटेल हे नंतर भाजपमध्ये गेले। आपल्याला माहिती आहे ते आमदार होते, नंतर ते माजी आमदार झाले। माजी आमदार जेव्हा होते तेव्हा त्यांनी लातूर ते संभाजीनगर, लातूर तेव्हाचा औरंगाबाद आताचा संभाजीनगर, लातूर ते संभाजीनगर अशी शेतकरी दिंडी काढली आणि ती शेतकरी दिंडीमध्ये तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे, अनेक मंडळी त्यामध्ये सहभागी झाले होते। आणि तेव्हा सोयाबीनला भाव होता 2200 रुपये प्रति क्विंटल। सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार त्या ठिकाणी होतं। तर मग तेव्हाच्या आयात निर्यात धोरणामुळं आणि तत्कालीन काँग्रेसच्या विरोधी शेतकरी धोरणामुळं सोयाबीनला 2200 रुपये भाव मिळत होता आणि विरोधी पक्षाकडनं सोयाबीनला किमान 6000 रुपये भाव असला पाहिजे याची मागणी होत होती। आणि जे पाशा पटेल शेतकरी दिंडी घेऊन जात होते ते स्वतः अशी मागणी करत होते की अंबेजोगाई असेल, बीड असेल, बीडमध्ये किती सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, अंबेजोगाईमध्ये किती सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, मग सध्याचा मिळणारा 2200 रुपये भाव आणि जर 6000 जर सोयाबीन विकलं गेलं तर मग तो जो भाव फरक त्यानुसार मग अंबेजोगाईचं किती नुकसान होत आहे, बीडचं किती नुकसान होत आहे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं किती नुकसान होत आहे, अशा पद्धतीच्या भावना ते त्या दिंडीतनं व्यक्त करत होते। आणि ते एक शेतकऱ्यांचा आवाज तेव्हा होत होते, शेतकऱ्यांचा आवाज तेव्हा ते होत होते आणि त्यांचा इम्पॅक्ट म्हणून शेतकरी जागरूक झाला आणि त्यानं मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या धोरणावर मतदान केलं। पुढे आपल्याला बघायला मिळालं की 2014 मध्ये सत्ता पलट झाला, सत्ता परिवर्तन झाला आणि भाजपचं सरकार आलं। त्याच दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्याला सुद्धा भाव नाही। त्याच्यामुळं या आम्ही जे दिंडी काढतो आहेत, हे जागरण करतो आहेत या मराठवाड्यामध्ये आणि हे सगळं करत असताना 1 लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं पत्र आम्ही आमचे राष्ट्रीय नेते राजनाथ सिंह यांच्या हस्ते पंतप्रधानांना देणार आहोत आणि पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगणार आहोत की एक तर भाव द्या किंवा खुर्च्या खाली करा, अशा पद्धतीची भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली होती। आता तोच दिंडीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होतोय, मला सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी पाठवला। त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तेव्हा 6000ची मागणी करणारे 10 वर्षापूर्वी आज स्वतः सत्तेमध्ये आहेत, आज स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, पहिले 5 वर्ष मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडनं हा भाव का दिला जाऊ शकत नाही याबद्दल शेतकरी विचारणा करत आहेत। पण ठीक आहे, सध्या ते सत्तेमध्ये आहेत, पाशा पटेल सुद्धा सत्तेमध्ये आहेत, कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे ज्या शेतीच्या मुद्द्यांवर पाशा पटेल साहेबांचं करिअर झालं, ज्या शेतीच्या मुद्द्यांवर आमदारकी मिळाली, ज्या शेतीच्या मुद्द्यांवर कृषी मूल्य आयोग मिळालं, ते शेतीचे मुद्दे होते सोयाबीन कापसाला भाव, ते शेतीचे मुद्दे होते कर्जमाफी। परंतु त्यांनी ते सगळं सोडून दिलंय आणि आता ते पर्यावरणवादी झालेले आहेत। बांबू लावा, पर्यावरण वाचवा, बांबूचं फर्निचर वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी ते आता सांगतायत आपल्याला। परंतु त्यांनी त्यांच्यातला हाडाचा एक आंदोलन करता सोयाबीन कापसाचा तो सुद्धा जिवंत ठेवायला पाहिजे, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून माझी त्यांना विनंतीवादा सूचना आहे। आता मुळामध्ये ते सत्तेमध्ये आहेत सगळेजण, आता जबाबदारी विरोधी पक्षाची। विरोधी पक्षामध्ये नाना पटोले स्वतःला शेतकरी नेता म्हणून घेतात, शरद पवार साहेब स्वतःला खूप म्हणजे आहेतच, ते शेतीतज्ञ आहेत, शेतकरी नेते सुद्धा ते आहेत, शेतीचं जाण असणारा नेता आहे शरद पवार साहेब, ते असतील। उद्धव ठाकरेंना हल्ली खूप कळवळा शेतकऱ्यांचा आहे, ते म्हणतात कर्जमाफी केली पाहिजे। आदित्य ठाकरे म्हणाले आमचं सरकार असतं आम्ही 2019ला कर्जमाफी केली, 2024लाही करून टाकली असती, 2दा कर्जमाफी केली असती। मग मला म्हणायचंय की तुम्ही अशा पद्धतीची मागणी केली पाहिजे, आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, तुम्ही दिंडी काढली पाहिजे, तुम्ही आंदोलन केलं पाहिजे, तुम्ही मोर्चे काढले पाहिजे। परंतु ते करताना विरोधक दिसत नाहीयेत। कदाचित विरोधकांना आयती सत्ता हवी आहे का मला कळत नाही। त्यामुळे विरोधकांनी ही सगळी भूमिका मांडणं गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। जर विरोधक उतरले नाही आणि मग नंतर म्हणायचं नाही की तिसरी आघाडी आली आणि तिसऱ्या आघाडीनं अमुक केलं डमुक केलं, त्यामुळे तिसऱ्या आघाडीमध्ये सुद्धा मग खूप काही शेतकरी नेते आहेत, त्यांना सुद्धा स्थान देणं गरजेचं आहे, सोबत घेणं गरजेचं आहे।
आणि भाजपनं सुद्धा आता शेतकऱ्यांचा विचार करून आयात निर्यात धोरणामध्ये बदल करून सोयाबीन कापसाला भाव स्थिर करणं आणि शेतकऱ्यांना आतापर्यंत तुमच्यामुळे जो बॅकलॉग आलेला आहे, मागासलेपणा आलेला आहे, जो त्याचा खर्च भरून निघत नाही, त्यासाठी त्याला कर्जमाफी देणं गरजेचे आहे. अनेक जण म्हणतायत की राज्य विकान शेतकऱ्यांना कर्जमाफी करा किंवा हे करा ते करा, ज्ञानेश्वर करायचं आहे का, अशा बऱ्याचशा कमेंट्स मी बघितल्या. त्या दादाला मला सांगायचंय, जुनी पेन्शन योजना नोकरीला लागत असताना त्यांना सांगितलं होतं ना, त्यांना माहित होतं ना जुनी पेन्शन आपल्याला भेटणार नाही म्हणून, तरी सुद्धा ते जुनी पेन्शनसाठी आज शिबिर घेत आहेत. सगळे राजकारणी मतांच्या भीक मागण्यासाठी त्यांच्या आंदोलनात जात आहेत. त्यानंतर तुमचं आमदार खासदारांना इतकं पेन्शन मिळतंय, अनेक उद्योगपतींचे हजारो कोटी रुपये माफ केल्या जात आहेत, अनेक शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधा किंवा त्यांना बऱ्याचशा गोष्टी दिल्या जात आहेत. मग शेतकऱ्याला देताना तुमचं काय एवढं हे होतंय? शेतकरी टॅक्स भरत नाहीत, शेतकरी सगळ्या प्रकारचा टॅक्स भरतो आणि शेतकरी हा इथला मूळ मालक आहे. हे जे सगळे कर्मचारी उद्योगपती आहेत ना, हे शेतकऱ्यांमधूनच पुढे झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना विसरलेले आहेत. इथल्या आमदाराला 99 किंवा 95% त्याचा मतदार हा शेतकरी असतो, परंतु त्याला शेतीचे बेसिक प्रश्न माहित नाहीत. अनेक शेतकरी नेते असे आहेत की त्यांना शेतीतलं शेळी कळत नाही. इतकी विदारक आणि भयान परिस्थिती आहे. आमदार कायसाठी होतंय, खासदार कायसाठी व्हायचंय, राजकारण कायसाठी करायचंय, तर ती फक्त पैसा कमवण्यासाठी करायचंय, दादागिरी करण्यासाठी करायचंय, लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हावा यासाठी करायचंय, हे लोकांना माहितीच नाही. इतकी भयान परिस्थिती. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो आपण स्वीकारला पाहिजे. जर आपल्या भावनांची कदर सरकार करणार नसेल तर त्या सरकारला पलटी द्यायला काहीच हरकत नाही, असं माझं मत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असेल बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा. धन्यवाद.